वेलकम बॅक गाईज. आज शिवजयंती. आज आपण एक नऊवारीचा लुक क्रिएट करणार आहोत, मेकओव्हर करणार आहोत. आधी मी नऊवारी घालून घेते आणि हेअरस्टाईल करते. आपण त्याच्यानंतर मेकअप स्टार्ट करू. नऊवारी घातली आहे मी. आता आपण मेकअप स्टार्ट करू. मी चेहरा क्लीन करून घेतला आहे, क्लिन्झिंग केलं आहे आणि मॉइश्चरायझर यूज करते आहे. मॉइश्चरायझर आहे. टोनर यूज केलं आहे मी. माझा ड्राय चेहरा असल्यामुळे मी सहसा टोनर जास्त हाय पॉवर यूज नाही करत. प्रायमर आहे. माझं मी 30चं हे करते आहे, कन्सिलर यूज करते आहे. स्प्रेड करून घ्यायचं आहे लगेच, कारण डर्मा स्प्रेड होत नाही. व्यवस्थितच स्प्रेड केलं पाहिजे. जिथे जिथे ब्लॅक स्पॉट आहेत तिथं तिथे आपण कन्सिलर लावून घेतलं आहे. हे क्रायलॉनचं सुप्रा पॅलेट आहे, ते कन्सिलर यूज करते मी. माझ्या स्किनला 28 जातं, ते यूज करते मी. करेक्टिंग नाही केलंय तर थोडं कन्सिलर राहून घेतलंय, कारण आपल्याला सोबर मेकअप करायचा आहे, खूप डीपमध्ये नाही जायचं आणि आज आपल्यापाशी वेळ पण नाही आहे. तसा फास्ट करून घेते मी कन्सिलर. हे PACचं फाउंडेशन आहे. 2.1 जातं हे. कन्सिलरचा आय बेस घेते. आय बेस हे करून घेते आय मेकअपला.
डेलन्सीचा आय पॅलेट आहे. आय कलर आहे कुठलाही. मला न्यूड ठेवायचं आहे त्यामुळे मी न्यूड यूज करणार आहे. मस्कारा काजळ लावून घेते. आपला बेस पॅक करण्यासाठी ट्रान्सलूट पावडर आहे. बेस आपल्याला सेट करून घ्यायचा आहे की आपला बेस हलणार नाही. क्रायलॉनची पावडर आहे. डोळ्यांपाशी जास्त काळजी घ्यायची आहे. आयब्रोज फिल करते. आयब्रोज फिल करायचे आपल्याला. आयब्रोज केल्या नाहीत त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो माझा, कारण माझे आयब्रो खराब झाली होती त्यामुळे मी वाढवते. लिपस्टिक यूज करते मी. गोल्ड यूज करते कारण वेकेशनच असं आहे. खूप गरमी होती आहे. तुमच्याकडे आहे का गरमी? आमच्याकडे खूप गरमी होती. गरमीमुळे खूप घाम येतोय आणि त्यात लाइटिंग. हायलाइटर अख्ख्या मेकअप मधला मॅजिक म्हणजे हायलाइटर.
व्हिडिओमध्ये कुठलाही फिल्टर यूज केलेला नाही, नॅचरल व्हिडिओ काढतीये. आता आपली ज्वेलरी माझ्याकडे फायनली आपण सिंदूर लावून घेऊ. रिअल कुंकू घालतीये कारण महाराष्ट्रीयन साज कुंकाशिवाय छान दिसत नाही. रिअल सिंदूर भरलाय मी. माझ्याकडे आता 4 प्रकारच्या चंद्रकोर आहेत. कुठली छान दिसेल टिकली लावत नाही, पण आज याच्यावर मोठी टिकली लावायला लागेल. खूप मोठी दिसतीये. कशी दिसतीये, एवढी मोठी कधी लावली नाही मी. आता इयरिंग्स पण मी मोठी साईज घेतली आहे. व्हिडिओ पॉज करत हे करते कारण व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको. कशी दिसतीये ठुशी. फायनली मंगळसूत्र ब्लॅक टच थोडा कमी दिसतो. साईज आहे ह्याच्यावर. फायनली माझी फेवरेट साज म्हणलं महाराष्ट्रीयन की नथ आलीच. मी बनवते म्हणून नाही, पण मला खूप नथ आवडते. या हे हेअरस्टाईलचं पडतंय. कसा वाटतोय लुक. आणि गाईज मी खरंच फिल्टर यूज केलेलं नाही आहे. ओरिजिनल नॅचरल असा व्हिडिओ आहे. तुम्हाला फोटो नक्की पोस्ट करेन मी. कसा वाटतोय मेकअप. अजून एक राहिलं मला इथं तिळ आहे, ते मेकअपने हाईट झाले. माझं ओरिजिनल तिळ आहे, असं नाही की मी क्रिएट करते. ते माझं ओरिजिनल तिळ आहे. कसा दिसतोय महाराष्ट्रीयन साज. तुम्हाला आवडला का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की मी कशी दिसते. फुल यूज केलं. ह्याच्यावर जातील गुलाबाचे फूल म्हणून. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हा लुक.
आणि आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सण शिवजयंती तुम्ही नक्की साजरी करा. असा लुक क्रिएट करू. थँक्यू. आणि माझा लुक कसा वाटला प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझ्यातर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही प्लीज सगळ्यांनी अख्ख्या महाराष्ट्राने शिवजयंती नक्की साजरी करा. ऑल द बेस्ट. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्हाला चांगलं वाटत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की जेणेकरून मला उत्साह येईल, मी नवीन व्हिडिओ लवकरात लवकर टाकेन.